इंडक्शन रूरल, आशा व गटप्रवर्तिका, आरोग्य सेवांमधील एक अतूट नातं. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत गटप्रवर्तिकेच्या कामाबद्दल. गटप्रवर्तिका म्हणजे फक्त निरीक्षक नाही, ती म्हणजे आशाताईच्या प्रत्येक स्वप्नाला दिशा देणारी मार्गदर्शक ज्योत आहे, जिला बघून आशाताईला वाटतं मी एकटी नाही. गटप्रवर्तिकेचं पहिलं काम म्हणजे आधार देणं. आपल्या गावातल्या लोकांचं आरोग्य सुधारावं, त्यांचं राहणीमान चांगलं व्हावं, यासाठी आशाताई जी कष्ट करते त्या कष्टात गटप्रवर्तिकेचा आधार खूप महत्त्वाचा असतो. काही कुटुंब असतात ज्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं कठीण जातं. अशावेळी गटप्रवर्तिका तिथं जाऊन आशाताईला मदत करते. तिचं दुसरं काम म्हणजे निरीक्षण आणि मार्गदर्शन. आशाताई काम करत असताना गटप्रवर्तिका तिचं निरीक्षण करते. म्हणजे ती बघते की आशाताई योग्य पद्धतीनं काम करते ना, आणि कुठे कमीपणा असेल तर तिचं प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करते. त्यानंतर तिसरं काम म्हणजे नियोजनात मदत. कधीकधी कामाचं योग्य प्लॅनिंग करणं कठीण जातं. अशावेळी गटप्रवर्तिका मदतीला येते. हे आधी कर, हे नंतर कर, अशा सूचना देऊन काम सुकर करत जाते. चौथं काम एकजूट निर्माण करणं. फक्त एकाच गावात नव्हे तर आसपासच्या गावांमधल्या आशाताईंना एकत्र आणून त्यांच्यात एकजुटी निर्माण करणं. टीमवर्कमुळे कामात उत्साह वाढतो आणि बरोबरीचं शिक्षणही होतं. तिचं पाचवं काम म्हणजे माहिती गोळा करणं. आशाताई आरोग्याशी संबंधित जी माहिती जमा करते, उदाहरणार्थ कुठं बाळंतपण झालं, कोणी आजारी आहे, लस टोचली की नाही, ही सगळी माहिती गटप्रवर्तिका गोळा करते. आता शेवटचं काम, औषधांची सोय. आशाताईच्या औषध पेटीत कधी काही गोष्टी संपतात तर ती औषधं परत भरून देण्याचं काम सुद्धा गटप्रवर्तिकेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय तर गटप्रवर्तिका म्हणजे एक विश्वासू मैत्रीण, जी आशाताईच्या मागे खंबीरपणे उभी असते. चला तर मग एकमेकींना साथ देऊया, गावाचं आरोग्य सुधारूया. ताई, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.